नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर प्रभाग क्रमांक 21 में कांग्रेस पार्टी के लिए यह चुनाव केवल सत्ता की नहीं बल्कि अस्तित्व और जनता के अधिकारों की लड़ाई बन चुका है। प्रभाग 21 से कांग्रेस पार्टी ने 4 उम्मीदवार मैदान में उतारे हैं, जिनमें अर्चना वसंत राव सिडाम, भाविष्य संगीता महेश तलमले, रितिका नरेश डाफ, मनीष सूर्यकांत उमरेडकर शामिल हैं। कांग्रेस के 4 उम्मीदवारों ने एक स्वर में कहा कि यह लड़ाई हलबा समाज के न्याय के लिए, ओबीसी समाज के अधिकारों के लिए, आम्बेडकरी जनता के संवैधानिक हकों के लिए और महिला सशक्तिकरण व महिला सुरक्षा को मजबूत करने के लिए है। इस मौके पर रितिका नरेश डाफ ने विशेष रूप से कहा कि प्रभाग 21 में महिलाओं की सुरक्षा, शिक्षा, स्वास्थ्य और मूलभूत नागरिक सुविधाओं को प्राथमिकता दी जाएगी और हर वर्ग को साथ लेकर विकास किया जाएगा। चारों कांग्रेस उम्मीदवारों ने पारदर्शी प्रशासन, समान विकास और जनता के विश्वास पर खरा उतरने का भरोसा दिलाया। बहुत दिल से कांग्रेस फिर से इस नारे के साथ कांग्रेस पार्टी ने मतदाताओं से पंजा निशान पर वोट करने की अपील की है। नमस्कार, मी ऋतिका डाफ। मी प्रभाग 21 मधून काँग्रेस पक्षाने माझ्या कार्याला बघून उमेदवारी दिली आहे, कारण मी ही निवडणूक प्रभागातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी लढवत आहे। महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि कामगार सर्वांच्या समस्या माझ्या प्राधान्यक्रमात आहेत। प्रभागात रस्त्याची दुरस्ती असो की पिण्याच्या पाण्याची समस्या असो, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतेचे प्रश्न अजूनही पूर्ण झालेले नाही आहे। यावर मी ठोस काम करणार आहे। महिलांसाठी सुरक्षित रस्ते, स्ट्रीट लाईट, स्वच्छ सार्वजनिक शौचालय, महिलांसाठी कौशल्य आणि विकास केंद्र आणि बचत गट, अंगणवाड्या हे आर्थिक पाठबळ देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे। युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, खेळाचे मैदाने आणि डिजिटल सुविधा वाढवण्यावर माझा भर असेल, जेणेकरून युवक स्वावलंबी बनतील। याच कार्याला घेऊन मी निवडणुकीत उतरली आहे। याकरिता आपण 15 जानेवारीला पंजावर मत देऊन सेवा करायचा मोका द्यावा, ही प्रभाग 21च्या जनतेला विनंती आहे। नमस्कार, मी भाविष्य संगीता महेश तलमले। नागपूर महानगरपालिकाचे निवडणूक होत आहे। ह्या निवडणुकीच्या रिंगणात मी प्रभाग 21 मधून काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे। उतरण्यामागचा हेतू हेच आहे की काँग्रेस पक्ष हा प्रत्येक वेळा युवा वर्गासोबत उभा राहणारा पक्ष आहे, युवांना रोजगार देणारा पक्ष आहे। ह्या पक्षाने आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे। आपल्या सगळ्यांची साथ हवी। 15 जानेवारीला काँग्रेस पक्षाच्या ह्या चुनाव चिन्हावर आपण मतदान देऊन आपल्या ह्या भावाला सेवा करण्याचा मोका द्या। बघा, मी अर्चना वसंतराव सिडाम। मागील 24 वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी विविध कार्यक्रम आणि वार्ड लेवलचे जे कार्यक्रम आहेत ते मी भरपूर लाभवले आहेत। तर मला माझ्या एरियामध्ये असं आढळून आलेलं आहे की मी जे प्रभाग क्रमांक 21 मध्ये राहतो, 4 वार्डाचे एक वार्ड असल्यामुळे, तर मी विविध ठिकाणी जेव्हा फिरले तर मला असं वाटलं की वार्ड लेवलवर भरपूर समस्या आहे। म्हणजे एक समस्या राहील तर लक्षात येईल ना, गटर नाली आहेच, पण जे शासनाच्या जे मेन योजना आहेत ते महिलांपर्यंत पोहोचत नाही। त्या सुद्धा माझ्यापर्यंत आलेल्या आहे की आम्हाला हे नाही भेटलं, ते नाही भेटलं, निराधारचे पैसे नाही भेटले, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अनेक प्रकारचे इतक्या एकूण तसं म्हटलं गेलं तर इतक्या समस्या भरपूर आहेत, भरवून समस्या भरलेल्या आहेत त्या वार्डामध्ये। आणि कसं आहे की मला पक्षाने आज मला तिकीट दिलेलं आहे। का बरं? पक्ष पातळीवर मी काम केले आहे, विविध प्रकारच्या मी समस्याचं निवारण केलेलं आहे। परत मी सोशल ऍक्टिव्हिटीज असून सुद्धा माझं कार्य चालूच होता। हे नाही की मी नगरसेवक नाही आहे तरी पण मी कामं भरपूर केलेले आहे। तर पक्ष पातळीवर आता मी रुजू झालेले आहे। आता मी पक्ष पातळीने मला आता विश्वासात घेतला आहे आणि माझ्यावर एवढी मोठी 4 वार्डाची जबाबदारी जेव्हा दिली आहे तर मी ती चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे। परत माझ्यावर पक्षाने विश्वास केला आहे की मी या पक्षाला सामोरं घेऊन जाईल आणि वार्ड लेवलवर मी काम करेन। त्याची मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न पण करेन आणि प्रयत्नाशिवाय पण मला माझी जी जबाबदारी आहे की मला वार्डामध्ये कशा पद्धतीनं माझ्या वार्डाला वेल सोसायटी बनवता येते, कशा पद्धतीचा माझा जो वार्ड आहे आतापर्यंत विकसित नाही झालेला आहे। फक्त बिल्डिंग बनल्याने नसते, बिल्डिंग बनवणं हे महत्त्वाचे नसते, त्या बिल्डिंगच्या बाजूला ज्या नाल्या आहेत ते पण तर विकसित झाल्या पाहिजे ना। फक्त आपण आपल्या घरचं रिनोव्हेट करतो पण अंगणामध्ये तर गटर लाईन वाहूनच राहिली, तर गटर लाईन बाजूचा पाण्याची समस्या, लोकांच्या घरचे गटरीचे पाणी त्यांच्या अंगणामध्ये येते, ते भांडण सुद्धा होते, तर त्याचे निवारण करण्याचा 100% मी प्रयत्न करणार। नमस्कार, माझं नाव मनीष उमरेडकर आहे। प्रभाग क्रमांक 21 मधून मी
खुल्या वर्गमधून डमधून उमेदवारी मागितली आणि मला मिळाली पण आहे. विषय असा आहे की आतापर्यंत जो हलवा समाज जो आमचा आहे बस्तरवारीमध्ये, गोलीबार चौकात, इथे तिथे जिथे आतापर्यंत त्या समाजाने निदान तरी 90च्या दशकापासून BJPकडे वळलेला आहे. पण त्या जेव्हापर्यंत जो काँग्रेससोबत होता तेव्हापर्यंत त्याचा जो छळ नाही झाला. 90पासून जो BJPकडे वळला, BJPला त्यांनी मदत केली, इथले आमदार खासदार त्यांनी निवडून आणून दिले. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इथल्या लोकांसोबत समाजासोबत ज्या पद्धतीने छळ करण्याचं काम सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलं आणि पुष्कळ BJPच्या नेत्यांनी केलं आहे, त्याच्यामध्ये नोकरीचा विषय, व्हॅलिडिटीचा विषय, जातीय प्रमाणपत्राचा विषय, या सगळ्या विषयावर आतापर्यंत हलवा समाज खूप मागे राहिलेला आहे. त्याच प्रकारे बेरोजगारी आमच्या समाजामध्ये खूप जास्त वाढलेली आहे. याचं मुख्यतः कारण BJPचे आश्वासन आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. माझं कार्यरत जे आहे, मी बूथ अध्यक्षपासून कार्य करत आहे. माझ्या वडिलांचा वारसा काँग्रेसपासून सुरुवात होते आणि त्या वारसांपासून मी बूथ अध्यक्षपासून युथ काँग्रेसमध्ये महासचिव राहिलो शहराच्या पदावर. त्याच प्रकारे नागपूर शहर काँग्रेस कमिटीमध्ये आता महासचिव कार्यरत आहे. आणि कामं जे आहे, कोरोना काळ असो, गटर लाईनची समस्या असो, रोडांची समस्या असो, लोकांचे कामं असो, याच्यासाठी मी भरपूरपणे मदत करत राहतो, तातडीने उभं राहतो त्या कामासाठी. आणि महत्त्वाचं आंदोलन, डेप्युटेशन लोकांच्यासाठी मी करत राहतो.